नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी विषय इतिहास, धडा 6वा जनपद व महाजनपदे या पाठामध्ये आज आपण मगध साम्राज्याचा उदय कशा प्रकारे झाला याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. मुलांनो, गेल्या तासाला आपण जनपदे म्हणजे काय आणि महाजनपदे म्हणजे काय याविषयीची माहिती बघितलेली होती. मुलांनो, परीक्षेच्या दृष्टीने काही मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मुलांनो, सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड हा वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली, अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात. जनपदातील श्रेष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधी निर्णय घेत असत. अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाते. महाजनपदे यामध्ये एकूण 16 होती आणि त्यामध्ये महत्त्वाची महाजनपदे होती ती म्हणजे कोसल, वत्स, अवंती आणि मगध. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि सांकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात राहिले होते. त्याचप्रमाणे वत्स महाजनपदाविषयीची माहिती आपल्याला याप्रमाणे मिळालेली होती की वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशंबी नगर होय. हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. यानंतर आपण माहिती पाहिली होती ती अवंतीविषयी. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी हे नगर त्याची राजधानी होती आणि ते एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्यानंतर आपण मगध जनपदाविषयी माहिती बघितलेली होती. बिहारमधील पटना, गया या शहराच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते आणि त्याची राजधानी होती ती म्हणजे राजगीर. तिलाच आपण पाटलीपुत्र असे म्हणतो. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. यानंतर आपण मगध साम्राज्याचा उदय कसा झाला याविषयी माहिती पाहू. मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार, अजातशत्रू, उदयन, अनिरुद्ध, मूढ, नागदशक, शिशुनाग इत्यादी राजे होऊन गेले. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली होती आणि अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली होती. त्याचप्रमाणे त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगणी म्हणजे पहिली परिषद झालेली होती की ज्या परिषदेमध्ये गौतम बुद्धांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेले आहेत किंवा जनसामान्यांना जो उपदेश दिला त्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली होती. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पटना शहराच्या परिसरात आहे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेले मगधाच्या राजामध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. शिशुनागने अवंती, कोसल, वत्स ही राज्य मगधाला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आणला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. मगध साम्राज्यावर ज्या राजांनी राज्य केले तो राजा होता नंद राजा. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद घराण्यांची राजसत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंदराजांनी निर्माण केलेली होती. मगधचे साम्राज्य हे सर्वात मोठे साम्राज्य असून ते बलशाली आणि सामर्थ्यवान असलेले आपल्याला दिसून येते. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्याच्या पदरी होते.
त्याने वजनमापाची प्रमाणित पद्धत सुरू केली होती. मुलांना यावर आधारित प्रश्न असा विचारला जातो की वजनमापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आपल्याला काय सांगावं लागेल? तर वजनमापाची प्रमाणित पद्धत ही नंद राजांनी सुरू केली. त्यानंतर नंद घराण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे चतुरंग सैन्य होते? तर त्यामध्ये घोडदळ, पायदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे होते, असे आपणास या ठिकाणी म्हणता येईल. त्याचप्रमाणे नंद घराण्याच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य हा महत्त्वाच्या तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतलेले होते. नंद राजवटीचा शेवट चंद्रगुप्त मौर्याने केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया चंद्रगुप्ताने घातला, असे आपणास म्हणता येईल. चंद्रगुप्त मौर्य हा नंद घराण्यातलाच एक महत्त्वाचा सम्राट या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. कारण मुरा नावाच्या दासीपासून चंद्रगुप्ताचा जन्म झाला, म्हणून त्याला मौर्य असे म्हटले जाते. आणि ह्या मौर्य साम्राज्याचा पाया चंद्रगुप्ताने घातला. त्याने धनानंदाचा पराभव केला आणि ते मगधचे साम्राज्य हे जिंकून घेतलेले आपल्याला दिसून येते. जी 16 महाजनपदे होती ती कोणकोणती होती? तर काशी, कोसल, मल्ल, वत्स, चेदी, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अश्मक, अवंती, अंग, मगध, वृज्जी आणि गांधार, त्याचप्रमाणे कंबोज ही 16 महाजनपदे असलेली आपल्याला दिसून येतात. तर मुलांनो, अशा प्रकारे आज आपण जनपदे आणि महाजनपदे यांच्याविषयीची माहिती पाहिलेली आहे. मुलांना यावर प्रश्न असा विचारला जातो की वजनमापाची प्रमाणित पद्धत कुणी सुरू केली? मगध साम्राज्यावर कोणकोणत्या घराण्यांनी आपले राज्य स्थापन केलेले दिसून येते? त्याचप्रमाणे बिहारमधील पटना हे जे आहे त्यामध्ये मगधाचं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मगधाची राजधानी कोणती? अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर अशा स्वरूपाची तयारी तुम्ही या पद्धतीने करू शकता. यावर आधारित प्रश्न हे पुढच्या तासाला दिले जातील. जोपर्यंत हा भाग समजत नाही तोपर्यंत वारंवार ऐकायचा आहे आणि पुस्तकातला पाठ हा वाचायचा आहे. अतिशय महत्त्वाचा पाठ आहे आणि यावर 2 मार्काला सुद्धा प्रश्न विचारले जातात की संथागार म्हणजे काय, त्यानंतर आजचा महाराष्ट्र पूर्वी कोणत्या जनपदाने व्यापलेला होता, कोणत्या साहित्यामध्ये या जनपदाची नावे आढळतात, असे देखील प्रश्न यावर विचारले जातात. हा पाठ समजला असेल. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वारंवार पाहायचं आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही. हा पाठ संपला. पुढच्या तासाला आपण 7वा पाठ पाहणार आहोत, मौर्यकालीन भारत. हा पाठ संपला. धन्यवाद.